चैतन्य श्री गुरुदेव महाविद्यालयाचा आराध्य दैवत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच्या या नशामुक्ती अभियानानिमित्त अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले चिमूर पोलीस स्टेशनचे आदरणीय लबडे साहेब, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर कॅप्टन बनसोड सर, वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर कार्तिक पाटील सर, डॉक्टर गजबे सर, डॉक्टर कात्रोजवार सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक राकेश कुंभरे, उपस्थित सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील माझ्या मुलामुलींनो, आज जी भयावह स्थिती झालेली आहे अंमली पदार्थाच्या बाबतीत, ती अत्यंत प्रभावीपणे लबडे सरांनी आपल्या समोर ठेवलेली आहे आणि त्याच्या मागचा आंतरराष्ट्रीय कट सुद्धा उघड करून सांगितला आहे की हा जो देश आज जागतिक तिसरी अवस्था बनण्याच्या अवस्थेत आहे, या देशाला कसंही करून मागं कसं ओढता येईल, या देशातला तरुण कसा बर्बाद करता येईल, याचं हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे। सरांनी सांगितलं की पंजाब, भारताची ढाल म्हणजे पंजाब, आजच नाही तर हजारो वर्षापासून, कारण आक्रमण सगळे पंजाबच्याच मार्गे भारतात आलेले आहेत। ते गजनवीचं असो की कोणाचंही असो, अहमद शाह अब्दालीचं असो, आणि त्याला प्रतिकार करण्याचं काम पंजाबने केलेलं आहे। तुम्ही तो बॉर्डर पिक्चर पाहिला असेल, त्याच्यात ते मला वाटतं कर्नल कुलदीप सिंगचं पात्र होतं की प्राणपणाने कसे लढले पाकिस्तानच्या विरुद्ध, कारण पंजाबी माणूस हा मुळातच लढवय्या आहे, त्याच्या DNA मध्ये ते आहे आणि तो DNA खराब करण्याचं षडयंत्र सरांनी सांगितलं की अंमली पदार्थाच्या विळख्यात तुम्ही सापडले म्हणजे त्याचा मेंदूवरही परिणाम होतो आणि तुमची जी समोरची नस्ल, त्यांनी शब्द वापरला पिढी, त्याच्या DNA वर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि दुबळी पिढी जन्माला येते। मी त्या दिवशी महाविद्यालयात संबोधित करताना सांगितलं की या अंमली पदार्थाचा किती म्हणजे आपल्या देशात विळखा घातलेला आहे या लोकांनी। सर, मलेशियावरून येणारं एअर इंडियाचं जहाज विमान ते टर्ब्युलन्स मध्ये फसलं, अनेक प्रवासी जखमी झाले आणि जेव्हा भारतात आल्यावर पायलटची मेडिकल टेस्ट केली तेव्हा आढळलं की तो गांजा पिऊन होता। एक उच्च प्रशिक्षित पायलट, त्याच्या हातात इतक्या लोकांचा जीव आहे, तो जर मलेशियावरून सुट्टे मारून जहाज चालवत असेल तर यापेक्षा भयावह स्थिती कोणतीही नाही। आणि सरांनी सांगितलं की हेच वय आहे तुमचं बिघडण्याचं, तुम्हाला अनेक लोक प्रलोभन देतील, अबे सिगरेटचे 2 दम मारून मजा येते। शहरामध्ये फार वाईट परिस्थिती आहे, सरांनी सांगितलं पब्स वगैरे, हुक्का पार्लर, गोर्या सारख्या गावात सुद्धा हुक्का पार्लर लागलेले आहेत आणि त्याच्यात ते काय कांचा वगैरे कोणते तंबाखू देतात माहित नाही, त्याच्यात अंमली पदार्थ असतात।
आम्ही लहान होतो तेव्हा एखादा दारुड्या दिसला म्हणजे आम्ही लहान पोरं त्याच्या मागे जायचो, कारण एखादाच दारुड्या दिसायचा. आज दारू पिणं किंवा बसणं हा स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. हळदीचं जेवण आहे तिथं व्यवस्था पाहिजे, लग्न आहे, वाढदिवस आहे तिथं व्यवस्था पाहिजे, इवन मरण आहे तिथेही व्यवस्था पाहिजे. एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचा टर्ब्युलन्स होऊ देऊ नका त्या हवाई जहाज सारखा, आणि तुमच्या डोक्याचा उडता पंजाब होऊ देऊ नका, तुमच्या जीवनाचा कचरा होऊ देऊ नका. त्यासाठी ही शपथ लबडे सरांनी तुम्हाला दिलेली आहे. अंमली पदार्थाच्या 4 हात दूर राहा, आणि कुणी जर तसा तुमचा मित्र एखादा किंवा कुणी करत असेल तर सरांशी डायरेक्ट तुम्ही बोलू शकता, किंवा मग आपल्या सरांशी बोलू शकता, माझ्याशी सुद्धा बोलू शकता. त्याला त्याच्यातून कसं परावृत्त करता येईल याचा सुद्धा प्रयत्न आपण करू शकतो. ह्या प्रसंगी अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम पोलीस विभागातर्फे आमच्या महाविद्यालयात घेतला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल लबडे साहेब व त्यांच्या चमूचं पोलीस विभागाचं मी अत्यंत अभिनंदन करतो. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. या प्रसंगी लबडे सरांनी जे सांगितलं ते घरी जाऊन विसरू नका. हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी उभा आहे. आणि या ठिकाणी आपण सगळे सुज्ञ आहात, प्रौढ विद्यार्थी आहात, आपल्याला सगळं कळते. या प्रसंगी मी जास्त काही बोलत नाही, परंतु ज्या भूमीवर आपण जन्म घेतला, ज्या भूमीत इतकी मोठी क्रांती झाली, ज्या भूमीवर महाराजांचे पावलं उमटलेली आहेत, त्या भूमीचा सुद्धा विचार करा आणि आपल्या आयुष्याची वाताहत होऊ देऊ नका. इतकीच या प्रसंगी तुम्हाला विनंती करतो व माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय गुरुदेव. धन्यवाद सर.